बघूयात सविस्तर घडामोडी। सुरुवातीलाच एक मोठी बातमी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर भाष्य केलं। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाही आहेत, फक्त आमच्यात वैचारिक मतभेद आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। उद्धवजींनी वेगळा विचार सोबत घेतलाय, तर माझ्या पक्षाचा विचार वेगळा आहे, त्यामुळे आम्ही वैचारिक विरोधक आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। दरम्यान अलीकडच्या काळात आपल्याला थोडं शत्रुत्व पाहण्यास मिळतं आहे, पण ते योग्य नाही, ते कधीतरी आपल्याला संपावं लागेल, असंही फडणवीस यांनी म्हटलंय। दरम्यान पहाटेच्या शपथविधी संदर्भातही देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलंय। पहाटेच्या शपथविधीचं अर्धसत्य तुम्हाला समजलं आहे। शरद पवारांना मी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर येऊ द्या, लवकरच तुमच्या समोर सगळं सत्य बाहेर येईल, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। चांगला आहे ना, हळूहळू गोप्यस्फोट होऊन राहिले आहेत आणि मी जे बोललो तेच कसं खरं होतं हे आता हळूहळू तुम्हाला समजतंय, पण तुम्हाला अर्धच समजलाय, अजून अर्ध्याला वेळ आहे। मी काही बोललो की समोरून दुसरी गोष्ट बोलली जाते आणि त्यामुळे गोष्टी बाहेर येतात। असंच हळूहळू सगळ्या गोष्टी मी बाहेर आणेन, तुम्ही काळजी करू नका, सगळं तुम्हाला कळेल। आम्ही वैचारिक विरोधक आहोत, शत्रू बिलकुल नाही। आणि महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणेन की एक कल्चर आहे की ज्या कल्चरमध्ये आपण वैचारिक विरोधक असतो। अलीकडच्या काळामध्ये थोडं शत्रुत्व आपल्याला पाहायला मिळत आहे, पण ते योग्य नाही आहे, ते कधीतरी आपल्याला संपवावं लागेल। आणि म्हणून मी पण मला जेव्हा जेव्हा मुलाखतीत विचारलं त्यावेळी मी हे सांगितलेलं आहे की उद्धवजी असतील किंवा आदित्य असतील हे काही माझे शत्रू नाही आहेत। वैचारिक विरोधक झालो, कारण आता त्यांनी दुसरा विचार पकडला, मी वेगळा विचार पकडला। भाजप